खूप दिवसांनी आज तिखटो शिरो केलो आहे. हेका आम्ही उपीट म्हणतो, फक्त त्याका फरक काय तर हळद घालतो. एक कढई घेतलं आहे, त्याच्यात घातलं आहे तूप आणि खमंग असं रवो भाजून घेतलं आहे. म्हणजे तुपाचो स्वाद ना भारी येतं. पहिलं रवो तुपार भाजायचो आणि तेलाची फोडणी द्यायची. नंतर दुसरी कढई घेतलं, त्याच्यात घातलं आहे तेल, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी, बारीक चिरून मिरची, बारीक चिरून कांदो, व्यवस्थित सगळा परतून घ्यायचा. मग तुमका नको तर हळद नाही घातलास तरी चालता, पण आमका ती आवडता म्हणून हळद घातलं आहे. व्यवस्थित परतून भाजलेलो रवो घातला आहे. तुपार भाजल्या कारणान ना खमंग असो तिखटो शिरो लागता. वरसून मीठ व्यवस्थित सगळा परतायचा. मीठ मात्र त्याका लागाक होया, नाही तो अळणी तो अजिबात बरो लागणार नाही. आणि एकदम कडकडीत पाणी ओतायचं, म्हणजे पटकन फुलता बरो. आणि झाकून शिजवून घ्यायचं. बारीक रवो असावं, झिरोचो म्हणतात तो, पटकन फुलतं. त्याच्यानंतर त्याच्यात जरा साखर घाला, म्हणजे अप्रतिम चव येता. नुसता पीठ खाल्ल्यासारख्या वाटणार नाही. असा उपीट करून बघा किंवा तिखटो शिरो करून बघा, आवडतलो तुमका, एकदम भारी लागतं. वरसून खोबरं आणि कोथिंबीर घाला. असो करा, खावा, नाश्त्याक आवडतलो. आणि आवडल्या चॅनल सबस्क्राईब करा.